परळी म्हटलं की मुंडे आणि मुंडे म्हटलं की परळी असं परळीचं समीकरण झालंय। त्यामुळे परळीत मुंडेंना कोणीच हरवू शकत नाही हे आजचं सामान्य चित्र आहे। विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी दादागिरी केली म्हणून ते 1,40,000 मतांच्या फरकाने निवडून आल्याचा आरोप त्यांच्यावर होता। त्यांच्या निवडून येण्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली। त्यामुळे निवडणूक आयोग आणि पोलिसांनी यावेळी परळीत आपलं लक्ष केंद्रित केलं होतं। पण तरीही काय झालं? परळीतील धनंजय मुंडेंचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला। इतकंच काय, पण नगरसेवक पदाच्या 35 जागांपैकी महायुतीने 25 जागांवर विजय मिळवला, तर 6 जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले। यातील 6 पैकी 5 उमेदवारांनी निकाल लागल्याबरोबर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर तुतारी चिन्हावर केवळ 2 जागा निवडून आल्या आहेत। त्यामुळे परळीत सध्या तरी धनंजय मुंडेंना पर्याय होऊ शकत नाही, हेच या निकालातून दिसून आलंय। परळीतील धनंजय मुंडेंचं एकूण राजकारण नेमकं कसं चालतं हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे परळीत धनुभाऊचा नाद नाही करायचा अशी स्थिती आहे। धनंजय मुंडेंवर आरोप झाले, त्यांचे सहकारी जेलमध्ये गेले, पण बाहेर मतदानावर त्यांचा कसलाच परिणाम झाला नाही। परळी बाहेर एक चर्चा असायची की वाल्मिक कराड नसेल तर धनंजय मुंडे 0 आहेत। कदाचित ते बरोबर असेल। त्यामुळे तर पंकजा मुंडेंनी भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात "कुठे रे तो ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पानही हलत नाही" असं म्हणत उल्लेख केलेला होता। शिवाय नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत वाल्मिक कराड यांची आठवण काढली होती। म्हणजेच काय, तर वाल्मिक कराड यांची आजही परळीत राजकीय ताकद आहे। आजच्या परळी नगर परिषद निकालावरून देखील हे दिसून आलं। परळीत नगराध्यक्ष पदासाठी 8 जण मैदानात होते। संध्या दीपक देशमुख ह्या तुतारी चिन्हावर, तर पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी ह्या घडीच्या चिन्हावर उभ्या होत्या। परळीत एकूण 88 बूथ होते, त्यापैकी 27 बूथवर संध्या देशमुख यांना 100चा आकडा देखील गाठता आला नाही, तर 48 बूथवर 200च्या आत मतदान आहे, तर अवघे 12 बूथ असे आहेत जिथे 200 ते 300च्या मध्ये मतदान आहेत, तर एकच बूथ असे आहे ज्या बूथवर 378 असे सर्वोच्च मतदान आहे। दुसरीकडे पद्मश्री धर्माधिकारी यांना 88 बूथपैकी 60 बूथवर 100 ते 200च्या मध्ये मतदान आहेत, तर 26 बूथवर 200 ते 300 आणि 39 बूथवर 301 ते 400च्या मध्ये मतदान आहे, तर 16 बूथवर तब्बल 400 ते 615च्या मध्ये मतदान आहे। यावरून असं दिसतंय की धनंजय मुंडे यांची बूथ यंत्रणा अत्यंत सक्षम होती। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीत मंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे एकत्रित होते। एकीचं बळ काय असतं ते ह्या दोन्ही बहीण भावांनी दाखवून दिलंय। पंकजाताई मुंडे यांनी परळीतील नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी यशस्वी जागा वाटप केले। त्यात त्यांनी जवळपास कमळ चिन्हावर 7 जागा जिंकल्या आहेत। धनंजय मुंडे यांच्या घडीच्या 16 जागा निवडून आल्या आहेत। शिंदे गटाच्या धनुष्यमानाची 1 जागा बिनविरोध तर 1 जागा मतदानातून निवडून आली आहे। अपक्ष निवडून आलेल्या 6 जणांपैकी 5 जणांनी महायुतीचा पाठिंबा दिलाय, तर अवघ्या 2 जागा तुतारीच्या उमेदवाराला मिळाल्या आहेत। परळीत मागच्या टर्ममध्ये देखील धनंजय मुंडे यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत देखील सर्व जागा त्यांनीच जिंकलेल्या होत्या। त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे। त्यात आता पंकजाताई मुंडे सोबत असल्याने परळीत त्यांना खमक्या विरोधकच नाही अशी स्थिती आहे। धनंजय मुंडेंचे विरोधक असणारे राजाभाऊ फड, दीपक देशमुख, परळी विधानसभा लढवलेले राजेसाहेब देशमुख हे निवडणूक वगळता इतर वेळी परळी मतदारसंघात दिसत नाहीत असा मतदारांचा आक्षेप आहे। याशिवाय धनंजय मुंडे आजही रात्री अपरात्री कार्यकर्त्यांच्या कामाला पडतात। कोणी नाराज असेल तर त्याच्या घरी जातात, त्याच्या जवळ जाऊन त्याला आपलंसं करतात। त्या प्रसंगी हसतात, रडतात, उठतात, बसतात, त्यात त्यांना कमीपणा वाटत नाही। त्यामुळे साहजिकच मतदारांमध्ये देखील एक भावना तयार झाली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडेंचा विरोध कशासाठी करायचा, विरोध परवडेल का? त्यामुळे कोणी दबावात, कोणी उत्स्फूर्तपणे, तर कोणी कुठल्या तरी उपकाराखाली असल्याने धनंजय मुंडे यांच्या बाजूने मतदान करतात। विधानसभेवेळी धनंजय मुंडे यांना शहरातून 39,000 मतांची लीड होती। यावेळी त्यांच्या उमेदवाराला 28,109 मते मिळाली आहेत। 10,000 मतांनी घट झाल्याचं दिसतंय, पण विधानसभा वेळी 76% मतदान झाल्याची नोंद होती। यावेळी 60% मतदानाची नोंद आहे। त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच एक प्रश्न विचारला होता की धनंजय मुंडेंना परळीत पर्याय का सापडत नाही। त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळालं असेल। बाकी तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।